जळगावच्या भुसावळ तालुक्यातील साक्री गावात विहिरीत 2 अल्पवयीन मुलीचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली असून जळगाव जिल्हा हादरला आहे। मुलींच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून एका संशयित मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही मुली बेपत्ता असल्याबाबत पोलिसांकडे तक्रार होती। तक्रारीनुसार पोलिसांनी शोध घेतला असता गावानजीक विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले आहे। दोन्ही मुलींचे वय अंदाजे 15 वर्षे असून त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस तपास करत आहे। या प्रकरणात एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं असून सखोल तपास सुरू आहे। सखोल तपासानंतरच मुलींच्या मृत्यूचे नेमकं कारण समोर येणार असल्याचे पोलीस अधीक्षक म्हणाले। दरम्यान मुली विहिरीत पडल्या की त्यांना विहिरीत ढकलून त्यांची हत्या केली असे प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणात कारवाईसाठी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मागे रे वर आला पाहिजे ना। आज सकाळी 2 मुली बेपत्ता झाल्या म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये माहिती प्राप्त झालं होतं। दोन्ही मुलींचं वय अंदाजे 15 वर्ष आहे। मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केला। मग त्या शोधामध्ये 2 बॉडी साक्री गावाच्या जवळच विहिरीत सापडलेल्या आहे। ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेल्या आहे। दोन्ही बॉडी आम्ही पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि नेमका कोणत्या कारणास्तव ही मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे। आणि एक संशयित मुलगा आहे, त्यालाही देखील आम्ही ताब्यात घेतलं। मग ही सर्व गोष्टी आम्ही तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिझन आपल्याला सोबत शेअर करता येईल। काही घातपाताचा संशय व्यक्त केला जातो असं काही आहे? सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे। म्हणजे एक्झॅक्ट कारण डिसाईड एकदा क्लिअर झाल्यानंतर आपल्यासोबत मी शेअर करेन।